नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. 1.5 दिवसांच्या गणरायाला भिवंडीत भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशिया फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्त्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ह्या घटनांवर मात करण्यासाठी भावाला संस्कार द्या, बहिणी सुरक्षित राहतील ही संकल्पना राबविणारे अभियान आशिया फाउंडेशनचे अध्यक्ष मोहसिन शेख आणि सरचिटणीस दीपा सावंतखोत यांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने भिवंडीतील वराळदेवी तलाव येथे गणेश विसर्जनाचे औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे रित्विश ग्रुपने शाळा, कार्यालय, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणे होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मसंरक्षण, पालकांची भूमिका, कायदे याविषयी गौतम सोनावणे, साक्षी मंचेकर, अस्मिता मोरे, प्रमोद गायकवाड, मृण्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावली. या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.